हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला लँड रिसोर्सेसबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. तर लँड रिसोर्स कसा डिग्रेड होतो किंवा त्या लँड रिसोर्स डिग्रेड झाल्यामुळं काय पर्यावरणावर इफेक्ट होतात याच्याबद्दलच्या काही गोष्टी मी तुम्हाला पॉईंट्स थोडक्यात सांगणार आहे. तर लँड जेव्हा आपण संसाधन म्हणून पाहतो, लँड ॲज अ रिसोर्स, तर तो एक फायनाईट रिसोर्स असतो आणि हा खूप व्हॅल्युएबल, अमूल्य असा हा रिसोर्स आहे. आपण जमिनींचा वापर किंवा सॉईल, जी माती आहे, फर्टाईल सॉईल, यांचा वापर मुख्यत्वे करून ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी करतो किंवा फूड, फायबर, फ्युएल, आपल्या ज्या काही ॲम्युनिटीज ऑफ लाईफ किंवा बेसिक नीड्स, आपल्या मूलभूत गरजा कंप्लीट करण्यासाठी या लँड ॲज अ रिसोर्स आपण त्याच्याकडे पाहतो. तर सॉईल आपल्याला अन्न मिळवण्यासाठी, क्रॉप प्रोडक्शन घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक मीडियम आहे. आणि आज जे सॉईलचं डिग्रेडेशन होतं आहे संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या कारणांनी किंवा ओव्हर प्रोडक्टिव्हिटीमुळे सुद्धा किंवा काही नॅचरल आणि आर्टिफिशियल रिझन्स आहेत, त्याच्यामुळे सुद्धा डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आहेत, एक्सपान्शन ऑफ अर्बन थिंग्स आहेत आणि आणखी काही कारणं मी तुम्हाला डिटेल इथं सांगणार आहे. तर सॉईलचा 1 इंचाचा लेयर फॉर्म होण्यासाठी जवळपास 200 ते 1000 वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो आणि हे क्लायमॅटिक रिजन्सनुसार व्हॅरिएबल असतं. तर लक्षात घ्या, हा सॉईलचा फॉर्म झालेला 1 इंचाचा लेयर निघून जाण्यासाठी, तो पाण्यामार्फत असेल, वाऱ्यामार्फत असेल किंवा फ्लडच्या मार्फत असेल, पूर, काही क्षण किंवा काही मिनिटांचा कालावधी पुरेसा असतो. म्हणजे ज्याला फॉर्म व्हायला शेकडो वर्ष लागतात, 200 ते 1000 वर्ष कमी या टप्प्यामध्ये क्लायमॅटिक रिजननुसार, आणि तो निघून जायला काही मिनिटांचा अवधी हा सफिशियंट असतो. म्हणून ज्याच्यामुळं आपण सर्वाईव्ह राहू शकतो, आपल्याला खायला अन्न मिळतं, प्रोडक्टिव्हिटी होते, ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज चालतात, आणि तो रिसोर्स म्हणजे ॲज अ लँड डिग्रेड झाला तर मात्र संपूर्ण डिस्टर्बन्स त्या समाजामध्ये, त्या सोसायटीमध्ये येऊ शकतो. तर याची मुख्य कारणं मी तुम्हाला सांगेन की रेट ऑफ इरोजन जर फास्ट असेल तर लँड डिग्रेडेशन होतं. इरोजनचा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉईलपेक्षा इरोजन जास्त असेल तर ती सॉईल डिग्रेड होते. आणि तुम्हाला मी पूर्वीही सांगितलेलं आहे, सॉईल इरोजन किंवा कोणताही रिसोर्स, लँड रिसोर्स डिग्रेडेशन किंवा इतर प्रकारचे डिग्रेडेशन होण्यासाठी महत्त्वाचं मुख्य कारण आहे वाढणारी लोकसंख्या. पॉप्युलेशन ग्रोथवर कंट्रोल आलाच पाहिजे. ऑलरेडी पॉप्युलेशन एक्सप्लोजन आणि त्याचे इफेक्ट्स याच्यावर खूप काही बोललं गेलेलं आहे पूर्वीपासून, आणि माल्थसचा सिद्धांत तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल. तर मुख्य कारण, रूट कॉज ऑफ ऑल प्रॉब्लेम्स इज पॉप्युलेशन ग्रोथ, अँड अंडरस्टँड धिस व्हेरी वेल. इंडस्ट्रीमधून हेवी मेटल्स येतात, इफ्लुएंट्स येतात, वेस्ट वॉटर, सीवेज असेल ते लँडवर डिस्ट्रीब्यूट पूर्वी केलं जायचं किंवा ओपन लँडवर आजही काही ठिकाणी अलाउड जर केलं जात असेल तर अशा ठिकाणी हेवी मेटल्स, वेगवेगळ्या नको असणारे, लँडमध्ये नॅचरली नसणारे मेटल कंटेंट्स येतात आणि त्यामुळे लँड डिग्रेडेशन होतं किंवा तिथल्या असणाऱ्या नॅचरल सॉईलचा ओव्हरऑल डिस्टर्बन्स होतो. डिमांड फॉर ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज हा इन्क्रीज होतं आहे. ओव्हर प्रोडक्शन किंवा मोनोकल्चर सिस्टीममुळे सॉईल डिग्रेडेशन होतं. फ्लाय ॲश जी आहे, स्पेशली थर्मल पॉवर प्लॅन्ट्समधून जी येते, त्याच्यामुळं सॉईलचं डिग्रेडेशन होतं किंवा ओव्हरऑल लँड ही नॅचरलिटी निघून जाते त्या लँडची. प्रेस मड असेल, सॅलिनिटी वाढते, जर प्रमाण जास्त असेल तर न्यूट्रियंट्स त्यामध्ये असतात, किंवा ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन किंवा सर्टन न्यूट्रियंट्स हे सॉईलमध्ये जास्त येतात आणि प्रोडक्टिव्हिटीवर लाँग टर्ममध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये इफेक्ट होऊ शकतो. डिफॉरेस्टेशन हे एक महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे लँड डिग्रेडेशन होतं, आणि हे एक मुख्य कारण आहे. नॅचरलिटी डिस्टर्ब होऊ द्यायची नसते आणि ह्युमन बिईंग्स किंवा मानवी वेगवेगळ्या समाजांमध्ये हेच होत आलेलं आहे. डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज मीन्स कट द फॉरेस्ट, कॅरी आउट लॉगिंग आणि निसर्गामध्ये पूर्ण
पूर्णपणे झालेला इंटरफेरन्स हा एक महत्त्वाचं कारण आहे लँड डिग्रेडेशन होण्यासाठी सुद्धा. यानंतर मी म्हणेन की जो वॉटर रन ऑफ आहे, ओके, ऑल टाईप्स ऑफ वॉटर रन ऑफ, याच्यामुळे सुद्धा स्लो पुरून येतो, फ्लडच्या गोष्टी आहेत किंवा डिस्चार्ज ऑफ इफ्लुएंट्स ऑन लँड असेल, याच्यामुळे हे सॉईलचं इरोजन किंवा लँडचं डिग्रेडेशन होतं. व्हरायटी ऑफ वेस्ट आपण बघतो किती प्रमाणात जनरेट होत आहेत, अराउंड 800 करोड पीपल, मोर दॅन दॅट, आणि ह्या एव्हरी डे thousands of tons of waste is generated from industries, from the households and from other services, okay, and त्याचा एक मोठा परिणाम हे सर्व शेवटी लँडवर जातं किंवा अंडरग्राऊंड जातं आणि लँड डिग्रेड होते. भले ते कितीही शास्त्रीय सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल वेज वापरून आपण मॅनेज करत असू, पण ती लँड, तो भाग हा डिस्टर्ब होत असतो, आपली नॅचरलिटी हरवून बसत असतो. तर सॅलिनिटीबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल्स वेगवेगळ्या मार्गाने होत असतं. आजकाल तर एक सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की शहरांमधून पेवमेंट्स किंवा संपूर्ण सिमेंटायझेशन ऑफ दी रोड्स अँड नियरबाय, रोड्स तर आहेच पण नियरबाय ओपन एरियाज ऑल्सो. तर याच्यामुळे कॉम्पॅक्शन ऑफ तो होतं आणि एक्सपान्शन, अर्बन एक्सपान्शनमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नियरबाय सिटीज लँडवर हे प्रेशर नेहमीच येत आलेलं आहे, इन फ्युचरसुद्धा येईल. आणि त्यांना या अशा गोष्टींना कसं थांबवायचं हे एक मोठं चॅलेंज सर्वच समाजांसमोर आहे. पूर्ण डेव्हलप्ड देश असतील तरीसुद्धा त्यांच्या समोर ही आव्हानं आहेत. वॉटर लॉगिंगचा एक मोठा इश्यू असतो, त्यामुळे फर्टाईल लँड आहे, पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल किंवा ओव्हरयूज ऑर मिसयूज ऑफ वॉटर असं मी म्हणेन, किंवा इरिगेशन प्रॅक्टिसेस या रॉंग असतात, याच्यामुळं लँडवर डिस्टर्बन्स येतं, एक नॅचरलिटी निघून जाते. मग तिथं ऑर्डर्स असणं किंवा मॉस्किटो किंवा काही ठराविक वेगळ्या प्रकारचे इन्सेक्टचं ब्रीडिंग असेल किंवा गॅसेस एमिशन्स असेल ते होतात. नॅचरल एलिमेंटल कंपोजिशन ऑफ द सॉइल्स इट गोज आउट. ओव्हरग्रेझिंग ही सुद्धा अशी एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामुळं लँडचं डिग्रेडेशन होत असतं. मी आणखी सांगेन की मायनिंग ॲक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात, मायनिंगला पर्याय नाही, करावंच लागतं, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा वाईज यूज ऑफ दॅट एरिया असं करून किंवा ठराविक माइन करून तिथून दुसऱ्या एरियामध्ये जाणं हा एक ऑप्शन असू शकतो. पण मायनिंग ॲक्टिव्हिटीजमुळे मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरात जिथं माईन्स चालतात एन्व्हायरमेंटवर खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो. आता मी इरोजनबद्दल बोलेन की लँड डिग्रेडेशन होताना इरोजनची काय कारणं आहेत. तर इरोजन म्हणजे वेअरिंग अवे. त्या सॉईलवर काहीतरी न्यूट्रिएंट्स आहेत, ते नॅचरल आहेत, त्यामध्ये एअर मुवमेंट होते आणि असे न्यूट्रिएंट्स निघून जातात काही दिवसात, काही तासात, बिकॉज ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज. मग ते नॅचरल असतील प्रोसेसेस, नॅचरल असतील किंवा आर्टिफिशियल असतील. आर्टिफिशियल प्रोसेस ऑफ इरोजन किंवा लँड डिग्रेडेशन आपण थांबवू शकतो, ते आपल्या हातात आहे. लॉस ऑफ फर्टिलिटी होऊ द्यायची नाही. तर एशिया आणि आफ्रिकामध्ये मोठ्या प्रमाणात सॉईल इरोजन होत असतं. ॲक्च्युली ते ट्रॉपिकल बेल्ट आहेत स्पेशली, आणि तिथं क्लायमेट हे इंटेन्स असतं. टेम्परेचर असेल किंवा थंडी असेल किंवा इवन अनस्टेबल क्लायमॅटिक कंडिशन्स किंवा एक्स्ट्रीम इव्हेंट्स ऑफ क्लायमेट्स ह्या ट्रॉपिकल बेल्टमध्ये होत असतात. तर इथं असणारी सॉईलवर सुद्धा इम्पॅक्ट किंवा जो काही इफेक्ट होतो नॅचरली हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच बेल्टमध्ये पॉप्युलेशनसुद्धा जास्त आहे, इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत. ओके, तर नॅचरल आणि अँथ्रोपोजेनिक दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दे आर प्लेईंग बेसिक रोल टू डिग्रेड लँड ॲज ओके, ज्याला आपण रिसोर्स असं आपण म्हणतो. आणि त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल लोकांवर होतो, ओव्हरऑल समाजावर होतो, इकॉनॉमीवर होतो, देशाच्या GDP आणि GNP अशा ज्या काही आपण टर्म्स वापरतो त्याच्यावर होतो. तर वॉटर इंड्युस्ड जे काही
लँड डिग्रेडेशन होतं किंवा सॉईल इरोजन होतं. याच्यामध्ये शीट इरोजन आहे, रिल इरोजन आहे, गली इरोजन आहे, स्लीप इरोजन आहे, स्ट्रीम बँक इरोजन आहे. तर वॉटरचं प्रेशर, हेवी रेनफॉल, इवन त्या ड्रॉपलेट्समुळे सुद्धा सॉईलचं इरोजेशन किंवा लँडचं डिग्रेडेशन होत असतं. तर इट इंटेन्स ॲक्टिव्हिटीज, इंटेन्स नॅचरल वेज हे इम्पॅक्ट करत असतात. आणि वॉटरचं प्रेशर, त्याचा फ्लो जास्त असेल तर नॅचरल इरोजन नॅचरली होत असतं. पण जेव्हा डॅम्स कन्स्ट्रक्शन, फ्लॅश फ्लड्स किंवा क्लायमॅटिक चेंजेससारख्या गोष्टी जिथं होत आहेत किंवा फ्रिक्वेन्सी वाढत आहे, अशा ठिकाणी मग ओव्हरऑल इम्पॅक्ट हा लोकांच्या प्रोडक्टिव्हिटी, लोकांना जी एक्सपेक्टेड प्रोडक्टिव्हिटी असते आणि इकॉनॉमीवर होतो, तो समाज अफेक्ट होतो. मी आणखी सांगेन की इरोजनसाठी जिओलॉजिक इरोजन असतं, नॉर्मल इरोजन असतं, ॲक्सिलरेटेड इरोजन. आता नॉर्मल इरोजन इट इज ओके, नॅचरल पार्ट असू शकतात, जिओलॉजिकसुद्धा. पण ॲक्सिलरेटेड इरोजन हे आपण थांबवू शकतो. आणि मुख्यत्वे करून क्लायमॅटिक एजंट्स जे आहेत इरोजनसाठी कॉझल एजंट्स आहेत, त्यांना थांबवणं आपल्या हातात आहे. विंडच्या दृष्टीनं बघितलं तर सॉल्टेशन होतं, सस्पेन्शन ऑफ दुसरे पार्टिकल्स येऊन फर्टाईल सॉईलवर थांबतात किंवा तिथं कव्हरअप करतात. सरफेस क्रीप नावाचं आणखी एक आहे की पूर्ण फर्टाईल लेयर ऑफ द सॉईल गोज अवे. हेवी इंटेन्स विंड, सायक्लॉनिक कंडिशन्समध्ये असं होतं किंवा बऱ्याच ठिकाणी हेवी रेनफॉल, अनएक्सपेक्टेड हेवी रेनफॉल होतो आणि कंप्लीट तो फ्यू मीटर्स ऑफ सॉईल हा निघून जातो आणि मोठ्या प्रमाणात लोकांना सफर व्हावं लागतं. स्पेशली फार्मर्स, जे मार्जिनल फार्मर्स असतात, त्यांच्या सर्वायवलचा प्रश्न समोर उभा राहतो. यानंतर मी सांगेन की बायोटिक एजंट्स म्हणून आहेत. ग्रेझिंग, ओव्हर ग्रेझिंग सुद्धा, कॉम्पॅक्शन ऑफ लँड किंवा सिडलिंग्सना खातात जे गुरं असतात किंवा इतर ॲनिमल्स असतात. ग्रेज लँड्स किंवा ओव्हर ग्रेझिंगमुळं मोठ्या प्रमाणावर सॉईलची फर्टिलिटी रिड्यूस होते. आणि भारत आणि इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असे इश्यूज किंवा त्याच्यामुळे निर्माण होणारे कॉन्फ्लिक्ट्स समोर आलेले आहेत. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे बायोटिक एजंट्समध्ये मायनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, डिफॉरेस्टेशन तर मेजर रिझन आहे. आणि मायनिंग ॲक्टिव्हिटीजमुळे डस्ट पार्टिकल्स किंवा मोठ्या प्रमाणावर त्याचे इमिशन्स होतात. जी अंडरग्राऊंड सॉलिड ड्रेज्ड मटेरियल्स असतात, ड्रेज्ड म्हणतो आपण, ते बाहेर येऊन तर त्याच्यामध्ये टॉक्सिकंट्स असतात. रेडमध्ये ते नियरबाय स्ट्रीम्स हे पोल्यूट होतात अँड अल्टिमेटली ॲग्रिकल्चरमध्ये जातात किंवा अंडरग्राऊंड जातात. पुन्हा तेच पाणी वापरलं जातं आणि ॲग्रिकल्चरला दिलं जातं किंवा नियरबाय एरियाज अफेक्ट होतात, यात काही शंकाच नाही. मी आणखी सांगेन की सॉईल कॉन्झर्वेशनमध्ये कॉन्झर्वेशन टिल फार्मिंग असा एक शब्द आहे किंवा नो टिल फार्मिंग. ओके, तर टर्नअप ऑफ लेयर ऑफ सॉईल हा जास्त झाला नसला पाहिजे. तर नो टिल फार्मिंग ही एक प्रॅक्टिस आहे, तर ज्याच्याद्वारे आपण कॉन्झर्वेशन करू शकतो. लँडचे जे अप्पर लेयरचा सरफेस असतो त्याला जास्त डिस्टर्ब करायचं नाही. जर केलं तर दॅट सॉईल बिकम मोर प्रोन टू इरोजन और गो अवे. विंड असेल किंवा वॉटरचा इफेक्ट असेल तर प्लोईंग करताना ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. कंटूर फार्मिंग केलं पाहिजे. टेरेसिंग, स्ट्रीप क्रॉपिंग, ॲले क्रॉपिंग, ओके, मिक्स्ड व्हेजिटेशन क्रॉपिंग किंवा विंड ब्रेक्स किंवा शेल्टर बेल्ट्स हे ॲग्रिकल्चर लँड्समध्ये, क्रॉपलँड्समध्ये असले पाहिजेत. किंवा मुख्यत्वे करून आपण लँड डिग्रेडेशन किंवा सॉईल इरोजनच्या गोष्टी ह्या ॲग्रिकल्चरलशी रिलेटेड जास्त आहेत किंवा प्रोडक्टिव्हिटी आणि मग उत्पन्न असं आलं. ऑलरेडी सिमेंटायझेशन ऑफ दी सिटीज झालेलं आहे. तिथली लँड पूर्णपणे डिग्रेड झालेलीच आहे. त्याचे इफेक्ट्स ह्या शहरातल्या लोकांना
भोगावे लागतात. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट क्रिएट होतं, मायक्रोक्लायमॅटिक चेंजेस होतात. असेच चेंजेस हे लँड डिग्रेडेशनमुळं ॲग्रिकल्चरल लँड एरियाजमध्ये होतात. तर वॉटर लॉगिंग सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळं सॅलिनिटी ही वाढते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लँडस्लाईड्ससुद्धा मोठ्या प्रमाणात होतात. हिमालयन रेंजेस असतील किंवा सह्याद्रीचा काही घाट रेंजेस असतील किंवा इतर ठिकाणी हिली एरियाजमध्ये डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमुळे नॅचरल असेल किंवा दोन्ही तिथं लँडस्लाईड्स होतात आणि नियरबाय ज्या डाऊन एरियाच्या लँड्स डिग्रेड होतात किंवा डम्प्स डिपॉझिट होतात आणि टर्बिडिटी, मग याच्यामुळे टर्बिडिटी ऑफ द फ्लोईंग नियरबाय स्ट्रीम्स तीसुद्धा वाढते. डेझर्टिफिकेशन, ॲक्च्युली डेझर्टिफिकेशन इज नॉट लाईक दॅट की त्या लँड ॲक्च्युअल डेझर्ट झालेले आहेत. तर प्रॉडक्टिव्हिटी हळूहळू कमी होते. मॉडरेट, सिव्हिअर किंवा व्हेरी सिव्हिअर डिग्रेडेशन असे डेझर्टिफिकेशनचे प्रकार आहेत आणि जितकी प्रॉडक्टिव्हिटी जास्त कमी होईल तितका तो विषय सिरियस असतो. आणि तर ही गोष्ट लक्षात घ्या की ड्रॉप इन प्रोडक्शन इज रिलेटेड विथ डेझर्टिफिकेशन आणि मग लॉस ऑफ व्हेजिटेशन किंवा ग्राउंड वॉटर लेवल ही कमी होते. ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन होऊ शकतं बिकॉज ऑफ नॅचरल एलिमेंट्स ऑल्सो, किंवा सॅलिनिटी ऑफ ग्राउंड वॉटर वाढते किंवा सॉईल इरोजन हे मोठ्या प्रमाणात अशा एरियामध्ये होऊ शकतं. अँड दॅट इज वॉट डिग्रेडेशन ऑफ लँड. तर मी आणखी एक शेवटचा मुद्दा सांगेन की डिफॉरेस्टेशन, कॉम्पॅक्शन, मायनिंग ॲक्टिव्हिटीज, क्वॅरिंग ॲक्टिव्हिटीज असतील आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज अँड इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट याच्यामुळे इंडस्ट्रीज असतील, शहरांचं एक्सपान्शन असेल, अर्बनायझेशन असेल, लँड रिसोर्सेसवर, आपल्या व्हॅल्युएबल संसाधनावर इफेक्ट होतो आणि तो झालेला इम्पॅक्ट रिस्टोर व्हायला किंवा भरून यायला बऱ्याच वर्षांचा कालावधी जावा लागतो. तर ज्या गोष्टी सामाजिक डेव्हलपमेंटच्या लोकांच्या सर्वायवलच्या आड येतात तर त्यातलं मुख्य कारण हे लँड डिग्रेडेशन आहे. एवढं बोलून मी माझा आजचा हा टॉपिक इथं संपवतो. पुढच्या वेळेला मी असाच एखादा टॉपिक घेऊन आपल्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.